एका गुंतवणूकदाराने मला विचारलं की सर फ्लेक्सी कॅप आणि मल्टी कॅप फंडमध्ये काय फरक आहे बरं. दोन्हीमध्ये स्मॉल कॅप, मिड कॅप, लार्ज कॅप तिन्ही प्रकारचे फंड असतात. मग फरक तो काय आहे? तुमच्या मनामध्ये सुद्धा हाच प्रश्न असेल तर 3 मिनिटं पुढील व्हिडिओ नक्की बघा. समजा तुम्ही एका क्रिकेट टीमचे कॅप्टन आहात आणि तुम्हाला 11 खेळाडू निवडायचे आहेत, तर तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे फ्लेक्सी कॅप फंडामध्ये. म्हणजे तुम्ही हे 11 खेळाडू निवडताना समजा असं ठरवलं की 8 बॅट्समन निवडायचे आणि 3 बॉलर निवडायचे, तुम्ही निवडू शकता. परंतु काही परिस्थिती बदलली तर मग हा निर्णय तुम्ही बदलूही शकता पुढच्या वेळेस, की तुम्ही म्हणू शकता की त्या ठिकाणी मी 6 त्या ठिकाणी बॅट्समन निवडणार आहे आणि उरलेले बॉलर्स निवडणार आहे. म्हणजे फ्लेक्सी कॅप फंडामध्ये काय असतं तर त्या फंड मॅनेजरला पूर्ण स्वातंत्र्य असतं गुंतवणुकी करण्याचं. स्मॉल कॅप, लार्ज कॅप, मिड कॅप यामध्ये किती प्रमाणात गुंतवणूक करायचं याचं सगळं स्वातंत्र्य त्या फंड मॅनेजरला असतं. म्हणजे पूर्ण लवचिकता त्या ठिकाणी फंड मॅनेजरच्या हातात असते. जिथं संधी आहे तिथं हा फंड मॅनेजर ती गुंतवणूक करू शकतो. आज लार्ज कॅपमध्ये संधी वाटलं तर तो लार्ज कॅपमध्ये जास्त त्या ठिकाणी गुंतवणूक तुमची नेऊ शकतो. म्हणजे 100 रुपये जर असतील तर तुम्ही समजा 50 रुपये तो लार्ज कॅपमध्ये टाकू शकतो, उरलेले बाकीच्या ह्याच्यामध्ये टाकू शकतो. उलट परिस्थिती झाली किंवा स्मॉल कॅपमध्ये संधी दिसली तर स्मॉल कॅपमध्ये 75% 50% टाकू शकतो. म्हणजे सगळं स्वातंत्र्य त्या ठिकाणी फंड मॅनेजरला आहे. बरोबर. आणि याच पद्धतीने मल्टी कॅप फंडामध्ये काय असतं, मल्टी कॅपमध्ये त्या टीमच्या कॅप्टनला त्या ठिकाणी त्या फंड मॅनेजरला काही ठराविक नियम पाळावे लागतात. म्हणजे त्याला 3 बॅट्समन घ्यावे लागतील, त्याला 3 त्या ठिकाणी बॉलर्स घ्यावे लागतील, 3 त्या ठिकाणी ऑलराऊंडर्स घ्यावे लागतील. म्हणजे काही विशिष्ट नियम त्याला त्या ठिकाणी पाळायला लागतात. म्हणजे मल्टी कॅपमध्ये स्वातंत्र्य कमी असतं. तिथं लार्ज कॅप, स्मॉल कॅप, मिड कॅप या तिघांना 25-25-25% गुंतवणूक तुम्हाला त्या ठिकाणी द्यावीच लागते. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की या दोन्हीमध्ये फरक तो काय आहे. मग सामान्य माणसाने काय करावं? सामान्य माणसाने असं ठरवावं की तुम्हाला जर वाटत असेल की आपल्याला काही कळत नाही, फंड मॅनेजर काम करतोय, फंड मॅनेजरला स्वातंत्र्य असेल तर तो चांगलं काम करू शकेल, तर तुम्ही फ्लेक्सी कॅपमध्ये गुंतवणूक करा. पण तुम्हाला असं वाटत असेल की नाही, स्वातंत्र्य नको, आपल्याला सगळ्या ह्याच्यामध्ये इक्वलच त्या ठिकाणी गुंतवणूक केली पाहिजे, तर मग मल्टी कॅप निवडा. मल्टी कॅपमध्ये तिन्ही प्रकाराच्या ह्याच्यामध्ये गुंतवणूक केली जाते. ती 25-25-25% केली जाते. उरलेलं मात्र फक्त त्या ठिकाणी फंड मॅनेजरला स्वातंत्र्य असतं उरलेल्या 25%. तर अशा पद्धतीने तुम्ही निर्णय घेऊ शकता. म्हणजे थोडक्यात काय तर फ्लेक्सी कॅप म्हणजे फंड मॅनेजरला स्वातंत्र्य आणि मल्टी कॅप म्हणजे ठराविक नियमानुसार तिन्ही प्रकारच्या फंडामध्ये गुंतवणूक. दोन्हीही फंड चांगले किंवा वाईट नाहीत. प्रश्न हा नाही की कोणता फंड सर्वोत्तम आहे. प्रश्न हा आहे की तुमची जी काही उद्दिष्ट आहे गुंतवणुकीचं, तुमची जी काही जोखीम घेण्याची क्षमता आहे, त्यानुसार तो फंड बदलणार आहे आणि त्यानुसार त्याची निवड करायची आहे आणि म्हणून त्यानुसार हे ठरणार आहे. मग कमेंटमध्ये मला सांगा की तुम्ही फ्लेक्सी कॅपमध्ये गुंतवणूक करणार की मल्टी कॅपमध्ये.